नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नोव्हेंबर महिन्यामध्ये बहुतांश की भागामध्ये सरासरी पावसाची हजेरी लावलेली आहे. तर पावसाची शक्यता आहे. या भागात प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्य सर्वाधिक पाऊस पडतोय. तर सरासरी पावसाचा अंदाज असूनही कालावधी 77 ते 123% पाऊस सरासरी इतका मानला जात आहे की महाराष्ट्रात की बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर नोव्हेंबर महिन्यातील पाऊस आणि कमाल किमान तापमानाचा अंदाज वर्तवण्याची शुक्रवारी शुक्र 31 ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषद हवामान विभागाने महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी माहिती दिली होती. की आता बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात किमान तापमान अधिक राहणार आहे व नोव्हेंबर महिन्यात थंडी तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात वायव्य भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. की आता सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर 1971 ते 2020 या कालावधीमध्ये दीर्घकालीन सरासरीनुसार दक्षिण भारत नोव्हेंबर महिन्यात 118.7 मिलीमीटर तर संपूर्ण देशात सरासरी 29.7 मिलीमीटर पाऊस पडतोय. यंदा तमिळनाडू, जम्मू काश्मीर आणि लगतच्या राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे व हवामान अंदाजाने हा विभाग दिलेला आहे. की आता 5% तुलनात पाऊस पडणार. कोकण सरासरी अधिक उर्वरित राज्यात सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. तर ऑक्टोबर हिटचा चटकाही तापमानदायक ठरला असं हवामान विभागाने वर्तवलेला आहे. धन्यवाद.